श्रीराम. आज 23 मार्च 2021. ज्ञानेश्वरी पसायदान. निरूपण भाग 30. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. या जगद्गुरु तुकोबाराया यांच्या अभंगानी ओवीनी माऊलींचं जे सन्मानार्थ उद्गार काढलेले आहेत, या उद्गारांनी आपण नेहमी या निरूपणाला सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबाराया, जगताचे गुरु. मला एक 2 निरूपणाच्या आधी आपल्या ग्रुपवरच्या एका ताईंनी विचारलं की जगद्गुरु तुकोबाराया म्हणजे काय, की जगताचे. म्हटलं जगद्गुरु म्हणजे जगाचे गुरु. ते म्हटले कशात उल्लेख तर नाही आहे. म्हटलं अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं, जे असतं त्याचा उल्लेख नसतो. तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराया यांना जगद्गुरु का म्हटलेलं आहे? जीवनामध्ये त्यांनी जे अभंग, ज्या रचना रचल्या, आचरण, जीवनामध्ये आचरण कसं असावं आणि दुसऱ्याप्रती भाव कसा असावा, हे सर्व शिकून जातं. म्हणून त्याला जगद्गुरु म्हटलंय. कुठेही अहंभाव नाही. चेहऱ्यावरती भगवंताच्या भेटीच्या ओढीशिवाय दुसरं कुठलं दुःख कधी दिसलंच नाही. म्हणून तुकोबारायांना जगद्गुरु तुकोबाराया, जगतपिता असं म्हटलं जातं. भेद हा कायम शब्दांचा आणि विचारांचा होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलं जातं आणि तुकोबारायांना बाप म्हटलं जातं. पण आपण समजून घेताना अध्यात्माच्या दृष्टीने हा विचार करायला हवा. मागच्या भागातलं जे निरूपण, त्यातले विशिष्ट 2 वाक्य, या 2 वाक्यावरून त्यातलं पहिलं वाक्य असं होतं की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांची खायची वानवा होती तरी मुलं कशी झाली. तर त्याच्यावरनं असं मांडलं गेलं की मनाची आणि शरीराची अवस्था, नैसर्गिक अवस्था, याच्यापुढे मनुष्य हतबल असतो, किंवा त्या वेळची गोष्ट ही वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट ही वेगळी होती. हे जरी मान्य असलं तरी मी नेहमी सांगतो, परत सांगतो, की आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय हे नेहमी लक्षात ठेवावं. विठ्ठलपंतांना भगवान शिव यांनी साक्षात सांगितलं होतं की तुमच्या पोटी जी 4 अपत्य जन्माला येतील, त्यातलं पहिलं मी असेल, दुसरं भगवंत असतील, तिसरे ब्रह्म असतील आणि चौथी आदिशक्ती, आदिमाता असेल. म्हणजे जन्म घ्यायच्या अगोदर हे नक्की होतं की विठ्ठलपंतांच्या पोटी 4 अपत्य ही जन्म ही घेणारच. फक्त हे विठ्ठलपंत आणि भगवान शिव यांच्यामधलाच संभाषण म्हणलं तरी चालेल होतं. संभाषण नाहीच, शिवाने सांगितलेलं होतं. पण समाजाची, मग त्यावेळचा असो किंवा आत्ताचा असो, समाजाची वैचारिकता, तेव्हाच्या समाजाची वैचारिकता
ही विठ्ठलपंतांच्या बाबतीत अगोदरच डागाळलेली होती. गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रमात गेलेली व्यक्ती ही परत गृहस्थ आश्रमात येऊ शकत नाही असं तेव्हा धर्माने लिहून ठेवलं होतं. पण रामानंद गुरूंचा आदेश, भगवंतांनी गुरुला दृष्टांत देऊन दिलेला आदेश, आणि तोच रामानंदांनी म्हणजे जे विठ्ठलपंतांचे चैतन्य स्वामींचे गुरु होते त्यांनी याच विठ्ठलपंतांना दिलेला आदेश, या आदेशाच्या अनुसरून विठ्ठलपंत परत गृहस्थ आश्रम त्यांनी स्वीकारला होता. पण समाजाची तेव्हाची बघाची दृष्टी ही आत्ता तर नाहीच आहे, आत्ता समाजामध्ये व्याभिचारच आहे. पण तेव्हाची दृष्टी समाजाला समजून सांगणार कोण? पैठणचे विद्वान ब्राह्मण जे स्वतः ज्ञानाने सर्वसंपन्न होते, पण दुसऱ्याला ज्ञान देण्यामध्ये त्यांचा हात आखडता असायचा. आणि याच्या विरोधातच थोडक्यात बंड करण्यासाठी म्हणून विठ्ठलपंतांनी ही तीर्थयात्रा करून आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल ह्या उद्देशाने हा संन्यास स्वीकारला होता. कारण त्याच्याशिवाय त्याचं शिक्षण त्यांना मिळणं अशक्य होतं. पण नंतर या सर्व जेव्हा घटना झाल्या आणि विठ्ठलपंत आज मिती त्यांची जी परिस्थिती होती त्याला त्यावेळच्या समाजाचा दृष्टिकोन असाच होता की ज्या व्यक्तीला भिक्षा मागून आपला चरितार्थ भागवायला लागतोय, पण मुलं होताना हा त्याच्याकडनं विचार होत नाहीये. परत नीट ऐका, कारण विपर्यास होता कामा नये. आपण विठ्ठलपंतांबद्दल बोलतोय. तेव्हाचा समाजाचा असलेला बघायचा दृष्टिकोन, गावाबाहेर असलेले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्यांची खायची वानवा होती, अंगावरती ओढण्यासाठी ठीकसं वस्त्रही नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये जर स्वतःचीच आबाळ होत असेल तर अशा वेळी मुलांना जन्म द्यावा का, हा सर्वसामान्य लोकांच्या त्यावेळच्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार हा योग्य होता. हा झाला त्या लोकांचा भाग. आणि खरंच आहे, आपण त्या जागी त्या क्षणी जाऊन जर विचार केलात तर आपल्यालाही पटेल. आता गोष्ट नंबर 2 की विठ्ठलपंतांचा मनावर ताबा कसा राहिला नाही, असाही प्रश्न विचारला गेला. तर ताबा, शरीर सुख आणि शरीराचं एकत्र होणं याच्यासाठी ताबा असायची गरजच नाही. पण जे सत्य घडणारच होतं, जे लिखित होतं, जे साक्षात भगवंतांच्या बरोबर शिवानी विठ्ठलपंतांना सांगितलेलं होतं, तर हे घडवण्यासाठी ज्या उपाययोजना त्या भगवंतांनी योजिल्या होत्या. नीट ऐका, निरूपण नीट ऐकणं खूप गरजेचं आहे इथं. तेव्हाची स्थिती अशी होती बघा, मनुष्य जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी एकरूप होतो शरीराने, तेव्हा त्याची मानसिक अवस्था सुद्धा योग्य लागते. आणि विठ्ठलपंतांच्या समोर त्या क्षणी त्यावेळी इतके प्रश्न होते. ब्राह्मण समाजाने, गावातल्या समाजाने वाळीत टाकलेलं होतं. कुठं जेव्हा तिथं जायचे तेव्हा तिथं त्यांची
हेटाळणी व्हायची. लोक दरवाजात उभे करायचे नाही म्हणून शेजारच्या गावी जाऊन भिक्षा मागायला लागायची. आणि असं सर्व असताना मनुष्याची तुम्ही आज विचार करा की वैचारिक अवस्था काय असेल, आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या पत्नीशी एकरूप होणं मनाने आणि शरीराने किती अवघड असेल. पण मग ह्याचा निर्माता करता कोण? तर तो भगवंत होता. कारण भगवंतानी ही भगवंताची लीला आहे. आपण सर्वसामान्य दृष्टीतनं ही जर घटना पाहिली तर तुम्हाला त्याच्यामधला खोलवरचा मूळ काय उद्देश होता हे खोलवर विचार केल्याशिवाय कळणार नाही. मनुष्याची त्या क्षणी विठ्ठलपंतांची असलेली मानसिक अवस्था शारीरिक भोग घेण्यासाठी, निर्माण करण्यासाठी भगवंताला इतकं करायला लागलं की एक वस्त्रानिशी त्यांना राहायला लागलं. आणि जे काही अंगावर पांघरायचं एक वस्त्र होतं, त्याच वेळी निवृत्तीनाथांचा जन्म झाला होता. त्या वेळी त्या महिन्यांमध्ये पडलेली कडाक्याची थंडी यांनी निवृत्तीनाथ हे थंडीने काकडत असताना आपल्याजवळचं एकमेव वस्त्र रुक्मिणीने निवृत्तीला घातलं होतं. आपल्याजवळचं नेसलेलं धोतरसुद्धा विठ्ठलपंतांनी निवृत्तीच्या अंगावर घातलं. इतकी थंडी होती. आणि स्वतः नीट विचार करा, याच्यात व्याभिचार कुठेही नाही आहे. आणि स्वतः जेव्हा पाहिलं की रुक्मिणी थंडीने गारटतीये, पत्नी होती, तेव्हा त्यांनी पती या नात्याने त्यांना जवळ घेतलं, रुक्मिणीला जवळ घेतलं. मानसिक अवस्था, मानसिक स्थिती ही त्या भगवंतानी ही निर्माण केलेली होती. नाहीतर जो भगवंत या घरामध्ये जन्म घेणार होता त्यांनी अगोदरच काही ना काहीतरी उपाययोजना करून सुबत्ता पण निर्माण केली असती. पण जन्म घेताना असाच जन्म घ्यायचा होता की जिथं लोक वाळीतच टाकतील. त्यामुळे आपण घटना बघताना प्रत्येक वेळी ह्याचं भान कायम डोक्यात ठेवलं पाहिजे की ही भगवंताचीच लीला होती. विठ्ठलपंतांचं जर मन अस्थिर असतं तर ते शारीरिक एकत्र येण्यासाठी तयार झाले असते का? मग भगवंताला ही भगवंताची कृती असते, भगवंताचीच लीला की स्वतःचा सुद्धा जन्म घेण्यासाठी त्याला काय काय करायला लागलं. कारण विठ्ठलपंत हे अध्यात्मातले, अभ्यासातले, वेदातले हे ज्ञानकर्ते होते. आणि आपण विठ्ठलपंतांच्या बाबतीत बोलतोय, साध्या सुध्या कुठल्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडणार नव्हतं. म्हणून तिथं उच्चार करताना मी असं म्हटलं होतं की विठ्ठलपंतांचा समाजाच्या दृष्टीने मी सांगतोय, तेव्हाच्या समाजाच्या दृष्टीने विठ्ठलपंतांचा स्वतःवरती संयम असणं गरजेचं होतं, असं तेव्हाच्या समाजाचा हा दृष्टिकोन होता. पण वास्तवतेमध्ये भगवंताची लीलाच ही अशी होती की ही स्थिती, ही कृती ही भगवंताला घडवणं प्राप्त होतं, कारण त्याच्याशिवाय कोणाचे जन्म झाले नसते. म्हणजे आपण फक्त एवढंच म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई जन्म झाले, पण त्याच्या मागची घटना कशा घडल्या, त्याच्या पाठीमागच्या गोष्टी कशा घडत गेल्या ह्याचं सुद्धा मनुष्यानी, आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो किंवा एखादी गोष्ट वाचतो, ऐकतो, तेव्हा विचार होणं आणि विचार करणं गरजेचं आहे की हे कोणाच्या बाबतीत घडतं आहे. मी त्या दिवशी दुसरं उदाहरण सांगितलं की आपण रस्त्यावरनं जाताना ट्रॅफिक सिग्नलपाशी ज्या लहान मुलं पाहतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की ह्यांना जन्माला घातलंच कशाला जर ह्यांना सांभाळता येत नाही तर. पण कायम लक्षात ठेवा
की जेव्हा आपण निरूपण ऐकतो तेव्हा त्याच्या खोलात जाऊन ऐकायला लागतं. प्रत्येक उदाहरण हे खोलात जाऊन समजून घेतलं पाहिजे की ही परमेश्वराचीच कृती असते, परमेश्वराचीच किमया असते की पूर्वकर्मातले भोग भोगण्यासाठी मनुष्याला या जन्मी कुठलं आपल्या स्थितीत जन्म घ्यायला लागेल आणि कुठली स्थिती त्याच्यासमोर उभी राहील हे माणसाला माहीत नसतं. आपण फक्त आपल्या डोळ्याला जे समोर दिसतं त्याच्यावरनं अनुमान अंदाज लावून मोकळं होतो. आणि असाच अंदाज आणि असंच बोलणं मी मागच्या वेळी ह्या उदाहरणात सांगितलं. पण हे सांगण्यामागं हेतू असा आहे की ही त्या भगवंताचीच लीला आहे. आणि त्याच्याबरोबर हेही सांगितलं की एअर कंडिशन घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मुलाला किंवा मुलीला डास चावून डेंग्यू होऊ शकतो किंवा एखाद्या स्किनचं इन्फेक्शन होऊ शकतं. पण रस्त्यावरती फुटपाथवरती वाढणाऱ्या राहणाऱ्या नाकातनं शेंबूड गळणाऱ्या व्यक्तीला ना काही त्रास होतो ना त्याला करोना होतो. म्हणजे भगवंताची ही त्याच्यावरती कृपाच आहे. आपण भगवंताची कृपा आणि भगवंताला ओळखणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक कृतीमध्ये भगवंताची काही ना काहीतरी उपाययोजना ही असतेच. नाहीतर कुठल्याही मनुष्याचा जन्म हा साधारण नाही हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं विठ्ठलपंतांच्या पोटी ह्या 4ही जणांना जन्म घ्यायचा होता. आणि हा जन्म घेण्यासाठी विठ्ठलपंत हे ज्ञानी होते, विचारी होते, ज्यांचा स्वतःच्या मनावरती संयम होता. हा संयम घालवणं हे सुद्धा भगवंताचं काम होतं. आणि ते घालवण्यासाठी ते नैसर्गिक व्हावं म्हणून ती उपाययोजना करणं सुद्धा त्या भगवंताचं काम होतं. आणि म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो की यावर्षी थंडी जास्त पडली, थंडी जास्त पडली म्हणजे काय, तर ह्यावेळी का पडली जास्त, तर तसं त्या काळी जेव्हा थंडी जास्त पडली आणि या घटना घडल्या ती भगवंताची करणी होती. आणि याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. अजून एक लेखामध्ये आलं होतं की मी शंकराचार्यांच्या मठात गेल्यानंतर मी जीन आणि टी शर्ट परिधान केलं होतं. अगदी बरोबर आहे. कारण तेव्हा मी बरोबर असा मनामध्ये विचार करून गेलो होतो की माझ्या बॅगेमध्ये एक कुर्ता पण होता की मठामध्ये गेल्यानंतर आपण तो बदलावा. कारण शंकराचार्यांच्या समोर जाताना आपण व्यवस्थित गेलं पाहिजे. आणि मग जेव्हा तिथं पोचलो मठामध्ये तेव्हा मनामध्ये विचार आला की आपण जर एखादी गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये जर स्वच्छ असेल तर बाह्य अवतार आपला काही जरी असला तरी ज्या अधिकारी व्यक्तींकडे जातो आहे त्यांना तर ते कळेल. मी जरी अगदी कुर्ता घालून गेलो, झब्बा घालून गेलो आणि मनामध्ये जर कलुषितपणा असेल, दोष असेल, तर ती शंकराचार्य पदावर बसलेली व्यक्ती आदरणीय स्वामीजी हे ओळखणार नाहीत का की ह्यांनी मेकअप करून आलेला आहे पण अंतर्मनातनं काहीतरी वेगळंच आहे. आणि हा विचार माझ्या मनात आला, जर माझ्या अंतर्मनात स्वच्छता आहे तर मी बाह्य गोष्टींवर लक्ष का देतोय. आणि मग मी तसाच आत गेलो. वास्तविक तेव्हा त्यांनी मनात हाही विचार आला की ते मला बाहेरही काढू शकले असते, पण त्याचीही तयारी होती. त्याचं कारण असं, आपल्याला तिथं नाटक करायचं नव्हतं, वास्तवतेत जायचं होतं. ही जाणीव त्या क्षणी झाली म्हणून ही कृती झाली. आणि हेच सांगतोय की विठ्ठलपंतांच्या बाबतीत हेच घडलं. विठ्ठलपंतांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना हा भगवंत घडवत होता. कारण या जगाचा उद्धार करण्यासाठी ज्या ज्या घटना आवश्यक होत्या, कारण समाजाने जर विठ्ठलपंतांना वाळीत आणि त्यांच्यानंतर मुलांना वाळीत टाकलं नसतं तर ही ज्ञानेश्वरी झाली नसती. एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी सुद्धा काहीतरी किंमत ही मोजायलाच लागते. आणि भगवान विष्णूंनी तर ब्रह्मर्षींना, नारद मुनींना सांगितलंच होतं
की मी जन्म घेतानाच असा घेणार आहे की जन्मताच लोक माझा द्वेष करतील. कारण जो द्वेष केला नाही तर मी समाजाला जे सांगायचं आहे ते सांगूच शकणार नाही. ह्याच्यासाठी समाजाने द्वेष करणं हे खूप गरजेचं होतं. आणि ही सगळी भगवंताची लीला होती, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त हे विठ्ठलपंतांच्या बाबतीत घडलं तेव्हा तो विचार होताना आपल्याला त्याच अनुषंगाने करणं गरजेचं आहे. की आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय, तर अगदी मीच बोललो की त्यांचा संयम कसा राहिला, कारण हा विचार संयम कसा राहिला नाही, कारण हा व्हायला पाहिजे विचार हे त्यावेळच्या सर्वसामान्य लोकांच्या मनामधले असलेला प्रश्न होता, पण त्यांना हे माहीत नव्हतं. हे आत्ता परत दुसऱ्यांदा आत्ता सांगतोय. म्हणून ही घटना ही घडणं शक्य होतं आणि होणारच होती. पण ती सहजता ओढून ताणून केलेली, माझ्या पोटी 4 अवतार जन्माला घेणार आहेत म्हणून मी पत्नीचा भोग घेतो, तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. पण जी कृती भगवंताच्या करवी सहजतेने होऊन गेली आणि जी गोष्ट सहज होते तीच योग्य होते. आपण जसजसे पुढं जाऊ, जसजसे यांचा सर्वांचा जन्म होईल तेव्हा ह्या गोष्टी येतीलच. पण आज हा प्रश्न विचारला गेला, हा खूप आनंद वाटला की तुम्ही ऐकून काहीतरी घेताय. आता पुढं आपण जिथं येऊन थांबलो होतो, आज थोडा वेळ आपला ह्या बोलण्यातच जास्त गेला, तर त्यामुळं थोडेच सांगणं होईल की एकादश स्कंद याचं वर्णन विठ्ठलपंतांनी जेव्हा रुक्मिणीला केलं आणि रुक्मिणीला सांगितलं की कुठलाही मनुष्य, भगवान श्रीकृष्ण आत्मा धारण केलेला देह, जो देह आत्मा धारण करतो त्याला मुक्ती, त्याला हे जीवन हे संपवावंच लागतं. आणि हे संपवण्यासाठी आपण मागच्या निरूपणात पाहिलं की भगवान श्रीकृष्णाने यादव कुळाचा, कारण यादव कुळ इतकं उन्मत्त झालं. आता हे उन्मत्त झालेलं यादव कुळ, ह्याला हे जर आपल्याला याचा नाश करायचा आहे, भला तो कौरवांच्या पक्षामध्ये सैन्याचं वर्गीकरण करून आपल्याला अधर्माच्या बाजूला ठेवून त्याचा नाश करायचा आहे, तरी इथंसुद्धा भगवंताला माया करणं गरजेचं होतं. आणि त्यांनी घटना घडवून अशी आणली की तपस्वी ऋषींच्या इथं तपस्या करणाऱ्या ऋषींना यादवांनी त्रास दिला आणि ह्या ऋषींनी यादवांना शाप दिला की तुमचं कुळ नष्ट होईल. आणि भगवंत श्रीकृष्णाला हेच पाहिजे होतं आणि त्यांनीच ही परिस्थिती उत्पन्न करून, पण इथं भगवंतानी एका भक्ताला वाचवलं, तो म्हणजे उद्धव. बाकी सर्व यादव कुळ नष्ट झालं. आणि जेव्हा उद्धवाला ह्या गोष्टीची कशाचीच जाणीव नव्हती, कारण भगवंताची करणी काय कळणार काय ती. मनुष्य आपल्या मनाप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं अनुमान काढत असतो, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण तो स्वतःच्या मनाप्रमाणे करत असतो. आणि जेव्हा उद्धवानी हे श्रीकृष्णाला प्रश्न विचारले, जे उद्धव गीता म्हणून नंतर ज्याला भगवंतानी उत्तर दिली ते प्रसिद्ध आहे, तिथं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगताना सांगतात की असं घडलं, यादवी माजली, चांगली लोक, वाईट लोक, समुद्रामध्ये उत्पन्न होणाऱ्या वनस्पती, त्याच्यावरती निर्माण होणारी शेवाळी सुद्धा घेऊन मारामाऱ्या केल्या.
इतका एकमेकांच्या विरुद्ध वैर निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये पूर्ण यादव कुळाचा नाश झाला. श्रीकृष्णाच्या जवळचे, श्रीकृष्णाचे नातेवाईक या सर्वांचा नाश याच्यामध्ये झालेला आहे. फक्त भगवंत आणि उद्धव हे दोघच जण वाचले होते. आणि जेव्हा एकदा असं गंमत अशी झाली की कसं असतं की आपल्याला अवतार संपवायचा म्हणजे इथं सुद्धा काहीतरी घटनाही घडायला लागेल. आणि पूर्वजन्मामध्ये वाली ह्याला प्रभू रामचंद्रांनी झाडामागून बाण मारलेला असतो. आणि नंतर ही गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगितली त्यामुळे आता मी परत सांगणार नाही. आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांनी वालीला वचन दिलेलं असतं की पुढील जन्मी याची मी परतफेड करीन. पण गोष्ट नुसती परतफेड करीन असं होऊन चालत नाही, ती काहीतरी घडायला लागतं. आणि होतं असं. एक दिवस दुर्वास ऋषी श्रीकृष्णाकडे येतात आणि भगवंताला म्हणतात, हे श्रीकृष्णा जा, पूर्ण शरीराला रव्याची खीर फासून ये. मला पूर्ण रव्याची खीर फासलेला श्रीकृष्ण पाहायचा आहे. आणि श्रीकृष्ण जातो आणि पूर्ण शरीराला रव्याची खीर फासून येतो आणि दुर्वासांसमोर उभा राहतो. आणि दुर्वास ऋषी म्हणतात की अरे कृष्णा, पूर्ण जिथं जिथं तुझ्या शरीरावरती खीर आहे तो सर्व भाग वज्राप्रमाणे कठीण झालेला आहे, त्याला कोणी भेदू शकणार नाही. पण तू तुझी पावलं ही मात्र त्या खिरीत काही बुडवली नाहीस. कशी गंमत असते बघा. अन्न ही खीर, त्या अन्नावर पाय कसा देणार? आणि हेच कारण भगवान श्रीकृष्णांचीच निर्मिती होती की आपल्या मृत्यूला सुद्धा कारण हे व्हावं. आणि पावलाखाली भगवंत अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नावर पाय पडायला नको म्हणून ते पावलाच्या खाली खीर लावत नाहीत. आणि बरोबर तो भाग मोकळा राहतो, बाकी सर्व भाग वज्रासारखा तयार होतो. आणि ह्या गोष्टीचं पुराणामध्ये उल्लेख आहे. आणि जेव्हा किरव झाडामागून बाण मारतो तो वाली असतो. त्याला माहीत नसतं, मनुष्याला आपला पूर्वजन्म काय हे माहीत नसतं, पण तो वाली असतो हे श्रीकृष्णाला माहिती असतं. आणि आपल्याला ती कथा माहिती आहे की मग तो झाडातनं बाण मारतो आणि त्याच्या पायाला लागतो आणि त्यांनी श्रीकृष्णाचा मुक्तता होते. ही गोष्ट त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे तोच भगवंत, तोच सृष्टीचा निर्माता, करता, करविता कशा प्रकारे स्थिती आणि परिस्थिती उत्पन्न करतो हे आपण पाहिलं पाहिजे. आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक घटना हा तो भगवंत घडवत असतो आणि त्याची उपाययोजना सुद्धा तोच करत असतो. अध्यात्मामध्ये, निरूपणामध्ये आपल्याला शिकायचं आहे काय, तर त्या भगवंताला ओळखायला शिकायचं आहे. रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या मुखातून हा पूर्णत्वाकडे जाणारा श्रीकृष्णाचा जो प्रसंग आहे तो पूर्ण ऐकते. आणि झोपडीमध्ये त्या भगवंताची, श्रीकृष्णाची मूर्तीकडे एकदा पाहते आणि जाऊन त्याला मिठी मारते. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात की रुक्मिणी, अगं हा तिन्ही जगाचा अवतारी आहे. याचं काम, समाजाला दिलेलं ज्ञान हे जीवनभर उपयोगी पडणार आहे. तसंच रुक्मिणी, आता मी तुला गुरु कसा असावा हे सांगतो. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला दत्तगुरूंची गोष्ट सांगायला सुरुवात करतात. दत्तगुरूंनी किती गुरु केले? 24 केले, 26 केले, का त्याच्यापेक्षा कमी जास्त केले?
याच्यावरनं चर्चा बाहेर रंगतात. पण आपण कोणते गुरु, आपल्याला माहिती असतं की अमुक एक गुरु, तमुक एक गुरु, असे गुरु, तसे गुरु. पण दत्तगुरूंनी काय सांगितलं, या त्रिअवस्थेनी काय सांगितलं हे मुळामध्ये मनुष्याला कळत नाही, जे विठ्ठलपंत आता इथं रुक्मिणीला सांगतात. विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, अगं समाजामध्ये कुठलीही गोष्ट ही गुरुतत्वच आहे. हे स्वयं दत्तगुरूंनी समाजाला सांगितलेलं आहे. कुठलीही गोष्ट या पृथ्वी तलावावर उत्पन्न होणारी ही गुरुच असते. गुरु हा तुम्हाला अंतर्मनातनं बघायला लागतो. एखाद्या समोर, तुमच्या समोर असलेली समजा असं झाडू असेल तर तो झाडू शिकवतो, आपण झाडतो, पण यांनी स्वच्छता होते हे शिकवतो. पाणी असेल तर पाण्याचा उपयोग काय ते पाणी शिकवतं. एखादं कबूतर आलं, एखादं जनावर आलं तर ते काय आहे, तर तेही अशी जगामधली कुठलीच गोष्ट नाही की जे आपल्याला ज्ञान देत नाही. म्हणून दत्तगुरूंनी पहिला गुरु तो केलेला आहे. विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी, या जगतामध्ये तू पाहत असलेली प्रत्येक गोष्ट ही गुरुरूपी आहे हे तू लक्षात ठेव. म्हणजे तुला या समाजाचा, आपण जरी वाळीत पडलेलो असलो तरी तुला त्रास होणार नाही. हे तू कायम लक्षात ठेव. एका बाजूनी विठ्ठलपंत रुक्मिणीला अध्यात्माचे धडे देत होते की समाजाकडे बघताना आपण गुरु बाह्य अवस्थेत बघतो, पण तो आपल्या अंतर्मनात असतो. फक्त आपल्या अंतर्मनाची जी दृष्टी आहे त्यातनं तो गुरु ओळखायला लागतो. गुरु म्हणजे कोणी एक अशी व्यक्ती नाही, हे दत्तगुरूंनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पहिलाच की बाह्य अवस्थेत असलेली प्रत्येक गोष्ट हे गुरुतत्व आहे, हे दत्तगुरूंनी सांगितलेलं आहे. आज वेळ खूप झाला, एखाद्याच वेळे डाउनलोड होणार नाही व्हिडिओ, म्हणून इथं थांबतो. पुढील भागामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणीला दत्तगुरूंचे जे गुरु आहेत त्याच्याबद्दल काय ज्ञान सांगतात हे पाहू. श्रीराम.